आपण एक याचिका दाखल केली आहे, काय याचिकेत मागणी केलेली आहे आपण? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत जी मागणी केलेली आहे त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आम्ही ही मागणी केली की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे ऑर्डर पास केलेला आहे त्या ऑर्डरचे शिवसेनेबद्दल जी 2 गटांमध्ये वाद चालू होता की याच्यात शिवसेना कोणाची, शिंदे साहेबांची की माननीय उद्धव ठाकरे साहेबांची, त्याबद्दल माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक ऑर्डर पास केला हे म्हणून की शिंदे गटाला ही शिवसेना मिळावी आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत त्यांना कुठलेही प्रॉपर्टी जे शिवसेनेची प्रॉपर्टीज मुव्हेबल इममुव्हेबल ॲसेट्स पैसे किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी होत्या पार्टी फंड्स शाखा फ्रंटल ऑर्गनायझेशन्स नॉन फ्रंटल ऑर्गनायझेशन्स अलाइनिंग ऑर्गनायझेशन्स कायद्याप्रमाणे हे सगळं त्यांना दिलं गेलं पाहिजे होतं. आतापर्यंत हँडओव्हर केलं गेलं पाहिजे होतं पण ते हँडओव्हर केलं गेलेलं नाही. आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. याबद्दल अशी एक याचिका माननीय उद्धवजींकडून ऑलरेडी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे आणि आम्ही रजिस्ट्री पुढे ही मागणी करतोय की ह्या माझी याचिका व त्या याचिका दोघाही एकत्र ऐकण्यात यावे माननीय उच्च न्यायालयापुढे आणि जेणेकरून जे काही फायनल डिसिजन होईल की शिवसेना कुणाची त्यानंतर हे सगळं जे काही प्रिझ्युमिंग माननीय शिंदे साहेबांना जर का ही अपहेल्ड केलं ऑर्डर आणि अशी शिवसेना त्यांचीच आहे म्हणून सांगण्यात आलं तर त्यावेळी त्यांना तिथपर्यंत सगळ्या काही गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. दुसरी गोष्ट तिथपर्यंत कुठलेही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स पार्टीचे झाले नाही पाहिजे. तिथपर्यंत कुठलीही पार्टीचे मुव्हेबल इममुव्हेबल ॲसेट्स हे एलिनेट नाही केले पाहिजे. यासाठी आम्ही स्टेचीही मागणी करतोय त्यांना रिस्ट्रेन करावं की कुठलेही पार्टी फंड्स किंवा मुव्हेबल इममुव्हेबल ॲसेट्स हे कुठेही ट्रान्सफर करू नयेत म्हणून. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे काही कार्यकर्त्यांची लिस्ट आहे ऑनलाईन अँड ऑफलाईन त्याचा डेटा संपूर्णपणे माननीय उच्च न्यायालयापुढे अलॉंग विथ द लिस्ट की शिवसेनेचे एक्झॅक्टली किती प्रॉपर्टीज आहेत मुव्हेबल इममुव्हेबल आणि त्याच्यासोबत किती पार्टी फंड्स आहेत किती बँक अकाउंट्स आहेत सगळे डिटेल्स माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे आपण दाखल करावे. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय जे निर्णय घेईल ते सगळ्यांनाच. इलेक्शन कमिशनची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये याचा कसलाही उल्लेख नाही. स्पेसिफिकली इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये तसा उल्लेख नाहीये ही गोष्ट मी मान्य करू शकतो पण एंड ऑफ द डे जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जसं पार्टी रजिस्ट्रेशन रूल्स आहेत रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल्स ॲक्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला पार्टी हेडक्वार्टर लागतो आणि शिवसेना भवन माझ्या माहितीप्रमाणे हे पार्टी हेडक्वार्टर होतं शिवसेनेचं. तर या अनुषंगाने आता हे सगळं जे काही चालू आहे तर शेवटी आज अप टिल द इलेक्शन कमिशन्स ऑर्डर इज इन टू एक्झिस्टन्स आजपर्यंत त्या ऑर्डरला कुठेही स्टे नाही दिलेला आहे. तर स्टे नसल्यामुळे न्यायालयात स्टे नसल्यामुळे आज त्या पार्टीचे अध्यक्ष सध्या परिस्थिती माननीय शिंदे साहेब आहेत आणि जर ते असतील तर त्या पार्टीचं हेडक्वार्टर कुठे आहे. काय काय कशा कशाचा उल्लेख केलाय ते जरा सांगा. तुम्ही कशाची मागणी केलेली आहे? तुम्ही शिवसेना भवन मागितलेलं आहे. आपल्याला सांगितलं की मी सगळे जे काही मुव्हेबल इममुव्हेबल ॲसेट्स आहेत उदाहरणार्थ जसं शिवसेना भवन फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे शाखा किंवा इतर गोष्टी जे असतील त्या सगळ्या गोष्टी एलिनेट होऊ नये सध्या त्या गोष्टीला स्टे मिळावा. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की जे काही माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवेल की समजा उद्या शिंदे साहेबांना अध्यक्ष पद म्हणून कायम राहिलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तर हे सगळं जे काही आहे हे सगळं नवीन अध्यक्षांना ताबडतोब स्वरूपात वर्ग करावा. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट तिथपर्यंत हे सगळं काही कोर्ट रिसिव्हर अपॉइंट करून त्याच्यावर स्टे असावं जे नाही करून हे पुढे कुणीही म्हणजे एक्सपेक्टेड असं असतं. काही लोकांचे उद्धव ठाकरे गटाचे काही लोकांचे असे स्टेटमेंट्स होते की आम्ही पार्टी फंड्स हे करतोय किंवा काही लोकांचे असे स्टेटमेंट्स किंवा मीडिया रिपोर्ट्स इनफॅक्ट आय विल से नॉट स्टेटमेंट्स बट मीडिया रिपोर्ट्स असे आले होते की काही पार्टी फंड्स एलिनेट होण्याची शक्यता आहे.
तर ती शक्यता जी आहे ती आय डू नॉट नो की एक्झॅक्टली काय झालेलं आहे, बट एंड ऑफ द डे जे काही असेल त्या गोष्टीला स्टे द्यावा. कुठलीही प्रॉपर्टी, पार्टी फंड्स किंवा शाखा किंवा कुठल्याही गोष्टी, आमची मागणी हेच आहे की ऑल द फ्रंटल ऑर्गनायझेशन्स, पार्टी मुव्हेबल इमूव्हेबल ॲसेट्स, हे सगळ्या काही गोष्टी जे कोणी अध्यक्ष असेल त्यांच्याकडे वर्ग असावा. येस, त्यावेळेला जर ही सुनावणी नाही झाली तर मग काय भूमिका असेल तुमची? आम्ही तर रिक्वेस्ट अशीच करू माननीय सर्वोच्च न्यायालयाला की आमची ही सोबत सुनावणी करा, कारण हे सिमिलर मॅटर आहे, सेम कॉज ऑफ ॲक्शनशी अराईज झालेले मॅटर्स आहेत आणि इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरच्या नंतरच हे दोघं माननीय उद्धवजींनी सुद्धा हा एक पेटिशन फाईल केलाय, मीही त्या बाबतीत एक पेटिशन फाईल केलाय, तर दोघंही क्लब करावे. म्हणून शेवटी तर माझी मागणी हीच असेल, पण एंड ऑफ द डे ते तर माननीय न्यायालय ठरवेल. आपण ही याचिका दाखल केली आहे, या मागची भूमिका काय? कारण की आपण म्हणताय की मी एक वकील आहे आणि वकिलाच्या नात्याने ही याचिका आहे. नाही, मुळीच नाही. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी असोसिएटेड नाही, ही गोष्ट स्पष्ट करतो तुम्हाला. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की शिंदे गटातर्फे ही याचिका का नाही आहे, याचं कारण हे की मी एक जसं वकील आहे त्यासोबत एक वोटर सुद्धा आहे, मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. जे कुठलेही पॉलिटिकल पार्टीज तिथे आहेत, जे कोणी, इट मे बी NCP, शिवसेना, काँग्रेस, BJP, कोणी असतील, त्या सगळ्यांचा वोटर आहे मी. म्हणून मी त्या अनुषंगाने हे इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन करतायत. पण तुम्ही शिंदेची बाजू घेतायत असं नाही दिसत का? शिंदेची बाजू नाही, मी कायद्याची बाजू घेतोय, मी कुणाचीही बाजू घेत नाही. मी आपल्या स्टेटमेंटमध्ये आत्ताही हीच गोष्ट बोललो की माननीय सर्वोच्च न्यायालय जे ठरवतील, उद्या जर का उद्धवजींना दिली तर ते सगळं त्यांच्याकडे राहील, आणि उद्या जर का माननीय सर्वोच्च न्यायालयांनी सांगितलं की नाही शिंदे साहेब असतील इलेक्शन कमिशनची ऑर्डर प्रमाणे, तर मग हे सगळं शिंदे साहेबांकडे जाईल. पण एंड ऑफ द डे ते ताबडतोबरित्या स्थगिती तर देणं गरजेचं आहे ना. ओके, या सगळ्या संदर्भात तुम्ही मुंबई हायकोर्टात न जाता थेट उच्च न्यायालय, याचं कारण असं आहे की ऑलरेडी उद्धवजी साहेब कडून ही इलेक्शन कमिशनला जे ऑर्डर झालं त्याच्यानंतर त्यांनी हे इथे पेटिशन फाईल केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयात. त्याच्यामुळे परत माझं जर का हायकोर्टला पेटिशन फाईल झालं असतं तर तिथे काही डिस्क्रिपन्सी ऑफ ऑर्डर्स होण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयापुढेच सरळ आलो. एक मुद्दा हा आहे, त्यातल्या अनेक प्रॉपर्टीज ज्या आहेत ते वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर आहे, फक्त बोर्ड शिवसेनेचा होता, त्याच्यावरती पण तुम्ही क्लेम केलाय? अनेक व्यक्तींच्या नावी आहे. मी हे म्हटलंय की जे काही असेल, तत्कालीन जे अध्यक्ष होते, तत्कालीन अध्यक्ष जे होते त्यांना माझ्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं माहिती असेल, आणि त्यांनाच मी सांगतोय की आपण सगळी लिस्ट माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे सबमिट करावी. आता तुम्ही शिवसेना भवनाची मागणी केली आहे, ठाकरे गटाकडचं म्हणणं असं आहे की शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावावरती आहे, ते शिवसेनेच नाही. तुम्ही म्हणता तिथून ते कारभार चालत होता, तर तुम्ही फ्रंटल अँड नॉन फ्रंटल ऑर्गनायझेशन्स, शिवसेनेशी निगडीत जेवढेही फ्रंटल अँड नॉन फ्रंटल ऑर्गनायझेशन्स, आता शिवाई ट्रस्ट आहे, हे ट्रस्ट कॅन बी अ फ्रंटल ऑर्गनायझेशन ऑफ शिवसेना. Samna is also frontal organization. Yes, so in that situation, whatever the frontal organizations will be, ते सगळे तिथे जे कोणी अध्यक्ष असतील त्यांच्याकडे येतील. मातोश्रीवरून पण बराच कारभार शिवसेनेचा चालवतो, त्याच्यावरती पण साहेब मातोश्री हा रेसिडेन्शियल जागा आहे उद्धवजी ठाकरेंची, आणि त्या बाबतीत मी किंवा कुणीही काही सांगू शकत नाही, कारण आणि ॲज पर द रेकॉर्ड्स ऑल्सो इट इज अ रेसिडेन्शियल प्रेमायसिस. ठीक आहे. 24 तारखेला तुमची भूमिका काय असणार आहे? 24 तारखेला माझी भूमिका, आता मी तर विनंती जी करतोय रजिस्ट्रीला, माननीय सर्वोच्च न्यायालय रजिस्ट्रीला की हे क्लब करावं, तर जर क्लब झालंच तर मग पुढे आम्ही मॅटर चालू. ठीक नाही, मग ही जी याचिका आता जी दाखल करण्यात आली आहे त्याच्यावर जर सुनावणी झाली तर तुम्ही कुठल्या आधारे यावर मग युक्तिवाद करणार आहात? काय तुमच्याकडे आधार आहे? कारण तुम्ही म्हणताय शिंदे गटामार्फत ही याचिका नाहीच, पण ठाकरे गटाकडून ती जी संपत्ती आहे ती शिंदेना द्यावी ही देखील मागणी आहे. मी फक्त इलेक्शन कमिशनने जे ऑर्डर केलंय त्या आधारे सगळं पुढे जातोय कायद्याच्या अनुषंगाने. आई भवानीचा गजर म्हणजे